सायकल व मालयात्रा आपल्या गावामध्ये आलेली आहे। मोहोळ वंदन परिक्रमा एक वारी समतेची, मानवतेची, बंधुतेची ही परिक्रमा वडवळ गावी आली असता अभिजित ढोबळे यांनी नागनाथ महाराजांचे दर्शन घेत अनेकांच्या भेटीगाठीही घेतल्या, गावकऱ्यांची मनेही जिंकली। या वंदन परिक्रमेबरोबर अध्यक्ष अभिजित ढोबळे, संतोष दामोदरे आणि शेकडो कार्यकर्ते यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला होता। वंदन परिक्रमा मोहोळ तालुका, पंढरपूर तालुका तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातून जवळपास 141 गावातून निघणार आहे। या वंदन परिक्रमेत 250 ते 300 युवकांचा सहभाग आहे। मोहोळ मतदारसंघातील प्रत्येक गावातून गावच्या समस्या जाणून घेत त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यावर भर देणार असल्याचे अभिजित ढोबळे यांनी सांगितले। परिक्रमेच्या चौथ्या दिवशी अभिजित ढोबळे यांच्या पत्नी शेरोन व मुलगा शंतनू अभिजित ढोबळे यांनीही सहभाग घेतला होता। यावेळी लोकांचा प्रतिसाद व प्रेम पाहता त्यांनाही यात्रेची गोडी लागली व सर्व कुटुंबासोबत मोहोळ वंदन परिक्रमा करण्याचा ढोबळे कुटुंबियांनी सुखद अनुभव आला। पहिले 2 दिवस पासून थोडीशी शंका होती, पण लोकांनी इतका भरभरून प्रतिसाद दिलाय आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आम्ही ज्या गावामध्ये जाणार किंवा जात आहोत त्या ठिकाणी सर्व सरपंचांनी म्हणा, गावकऱ्यांनी किंवा तरुण वर्गांनी भरभरून स्वागत केलं। अतिशय अपेक्षेपेक्षाही जास्त सर्वांनी या वारीचं स्वागत केलं। जेवणाचं नियोजन केलं, झोपायचं नियोजन केलं, प्रत्येक मंदिरामधलं दर्शनाचं नियोजन केलं। म्हणजे आम्ही ज्या भावनेने आजपर्यंत ही वारी करत होतो तर त्याला हा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्त आनंदाने आणि उत्साहाने सर्वसामान्य नागरिकांनी आम्हाला दिलेला आहे। त्याबद्दल त्या सर्व सामान्य नागरिकांचे मी आभार मानतो। दादा, मोहोळमध्ये वारीबद्दल चर्चा सुरू आहे की आपण विधानसभा लढवणारच म्हणून, त्याबद्दल काय बोलता? आता चर्चा करणारे करतील, पण मी हे एक प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो। थोडीशी बंधुता, एकमेकांचं वातावरण बदललेलं आहे, भावना बदललेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये आपण कुठेतरी सहभाग घ्यावा आणि हे अंतर कुठेतरी कमी करावं आणि एकत्र आणावं, हा एक प्रामाणिकपणाचा प्रयत्न मी करतो। बाकी याच्यामध्ये आता लोक चर्चा करतात, त्याच्यात माझा काय दोष आहे? आता त्यांच्या विषयाचे ते चर्चा करतात, त्यांचा विकल्प आहे, त्या पद्धतीने ते निवडतात। एका दिवसाला दादा टार्गेट गावाचं कसं आहे, काय तुमची दिनचर्या कशी? दिनचर्या म्हणजे सकाळी आम्ही 8 वाजता आमचं ही वारी सुरू करतोय, दुपारी 12 वाजेपर्यंत। 12 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत आमचं जेवणापर्यंत जाण्याचं टायमिंग आहे आणि 1 नंतर ते 4 वाजेपर्यंत आम्ही विश्रांती घेतो। कारण तिथे गावात गावकरी नसतात, काही शेतात जातात, काही विश्रांती घेतात, गावात पूर्ण गाव बंद असतं। आम्ही बघितलं पहिल्या दिवशी ते। त्याच्यानंतर मग हा प्लॅन केला की 4 वाजता आपण सगळेजण विश्रांती घेऊन आवरायचं आणि आवरून 4 ते रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत होता होईल तेवढे गावं करायचे। तर टार्गेटेड आम्ही जे गावं ठेवलेले आहेत, कधी 12 होतात, कधी 14 होतात। आज तर 19 गावांचा दौरा आहे आज, त्यातले आम्ही 11 पर्यंत आलोय। अजून राहिलेले 8 गावं बाकी आहेत, ते आता इथून पुढे 8 गावं करायचे।